डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघत आहोत. एक डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आणि त्याच्या रिलेटेड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. राईट. फॉर्म्युला नंबर 4, डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इक्वल्स टू e रेज टू x. जर समजा आपण e रेज टू x डेरिव्हेटिव्ह जर घेतलो तर त्याचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x येतो. e म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर सेम फंक्शन तुम्हाला मिळेल. आता त्याच्या रिलेटेडच इंटिग्रेशन काय आहे ते आपण बघूया. इंटिग्रेशन e रेज टू x dx इक्वल्स टू e रेज टू x प्लस c. राईट. म्हणजे जर समजा तुम्ही e रेज टू x इंटिग्रेशन घेतलात तर त्याचं इंटिग्रेशन सुद्धा काय येते e रेज टू x. डेरिव्हेटिव्ह घ्या e रेज टू x येईल, इंटिग्रेशन घ्या e रेज टू x येईल. आणि हा प्लस c. प्लस c काय आहे? इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. जसं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट 0, इंटिग्रेशन कॉन्स्टंट c आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला हे असे फॉर्म्युले बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपला M2 चा ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोड मध्ये क्लासेस आपले स्टार्ट झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं आहे त्यांनी ऑनलाईन करू शकता. तर ऑनलाईन क्लास कसा करायचा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ऍपची लिंक दिलेली आहे. लिंक वरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करून घ्या. रेकॉर्डेड कोर्स मध्ये जा. सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्हाला M2 हा कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचं आहे, आपले ऑफलाईन क्लासेस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड त्या कॉलेजच्या जवळच आहेत. आणि पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिसचा मोबाईल नंबर आणि माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यावरती कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्या ह्या YouTube चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मॅक्झिमम तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना व्हिडिओची लिंक शेअर करा.